कुस्करून खा किंवा ओरपून प्या. अस्सल गावरान चवीचं पावटा वांग म्हणजेच वरणा वांग कोल्हापूर पद्धतीने कसं करायचं ते आज मी दाखवणार आहे. नॉनव्हेजलाही फिकी पाडेल अशी चव आणि ना पावसाळा आहे तर पावसाळ्यात गरमागरम कडकडीत भाकरीसोबत ही रस्साभाजी असेल तर 2 घास जास्तच जातील. आम्ही ना कोल्हापूरमध्ये या पावट्याला वरणा असं बोलतो आणि आज आपण वरणा वांग्याची भाजी करणार आहोत. वरणा वांग्याची ना आमटी ही खूप छान लागते, पण आपण आज दाटसर अशी भाजी करणार आहोत. त्यासाठी आपल्याला एका भांड्यात पाणी घेऊन थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे बाजूला ठेवलं आणि आता आपण जी वांगी घेतली आहेत ना ती अशी चिरून घ्यायची आहेत. गावरान अशी काटेरी वांगी घेतलेली आहेत आणि वांग्याच्या देठात जी चव असते ते पूर्ण वांग्यात नसते बरं का. त्यामुळे वांग्याची देठही मी आवर्जून घेते. देठामुळे भाजी आमटीलाही खूप छान चव येते. अशा पद्धतीने वांग्याचे काटे काढून घेतले आणि असं वांग मी 4 फोडीमध्ये चिरून घेतलेलं आहे. एका वांग्याच्या 4 फोडी करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला जसं वांग आवडेल त्या पद्धतीने तुम्ही चिरून घेऊ शकता. हे वांग चिरून मी मिठाच्या पाण्यात ठेवलेलं आहे. आधी मी 2 वांगी चिरून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. नंतर राहिलेली वांगी ही चिरून घेणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने वांग भरण्याची भाजी बनवतच असाल, पण माझ्या पद्धतीने अस्सल गावरान चवीचं वांग एकदा बनवून पहा. वांगी आपण चिरून घेतलेले आहेत. तसंच आपल्याला इथे पावटाही म्हणजेच वरणाही सोलून घ्यायचा आहे. जास्त कोणताही भाफट पसारा न करता, जास्त कोणतेही मसाले न घालता एक सिंपल पद्धत मी दाखवणार आहे माझी. वरणा बघा आपण सोलून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि 3 टोमॅटो घेतलेले आहेत. लाल बुंद पिकलेले असे टोमॅटो आहेत 3. 2 कांदे आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि 1 टोमॅटो पुढे काय करायचं ते मी नंतर सांगणार आहे. त्याआधी आपल्याला एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे. सुक्या खोबऱ्याची जी वाटी दाखवली आहे त्यातलंच मी थोडंसं खोबरं घेतलं. खोबऱ्याचे असे पातळ पीस करून घेतलेले आहेत. मूठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतली. 1 मोठा चमचा होईल एवढं जिरं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घातलं. त्याचबरोबर 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तेही यामध्ये टाकलं. आता आपल्याला पाणी न टाकता हे बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने असं बारीक झालेलं आहे आणि हे आता मी बाजूला काढून ठेवणार आहे. मंडळी, इथपर्यंत रेसिपी पाहता आलाच असाल. रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा. रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून गावातून पाहताय ते नक्की कमेंट करून सांगा. वरणा वांग्याची भाजी बनवण्याची तुमची कोणती वेगळी पद्धत आहे तीही मला कमेंट करून सांगा. आणि हो, तुमच्या पद्धतीने बनवतच असाल पण माझ्या या पद्धतीने एकदा बनवूनच पहा. आता काय केलं, कढई घेतली. कढईमध्ये 3 पळी तेल घेतलं आहे. 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरलेले यामध्ये टाकले आणि तेलामध्ये छान असे मंद आचेवर परतवून घेतलं. कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि मगच नंतर आपण जे वाटण करून ठेवलं होतं ना ते यामध्ये टाकायचं आहे. कांदा परतवून झाल्यानंतर जे आपण खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये टाकलं. मंद आचेवर 1 मिनिटभर वाटणही छान असं खरपूस होईपर्यंत परतवून घेतलं. लसूण खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. कांदा आणि हा मसाला व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपल्याला मगाशी आपण जे टोमॅटो दाखवले आहेत ते टोमॅटो बारीक चिरलेले यामध्ये टाकायचे आणि या मसाल्यांसोबत तेही आपल्याला छान असं मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे. इथे मी 2 टोमॅटो बारीक चिरलेले टाकले आहेत. 1 टोमॅटो आपल्याला नंतर टाकायचा आहे. ते मी दाखवणारच आहे पुढे कधी टाकायचं. खरं तर भाजी करण्याची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते आणि कसं नेहमीच्या त्याच पद्धतीने किंवा स्वतःच्या त्याच चवीचं खाऊनही कंटाळ येतो. मग कसं त्याच भाज्या नकोशा वाटतात. पण जर वेगळी पद्धत किंवा वेगळ्या पद्धतीने आपण जर काय बनवलं तर ते खाऊसं वाटतं. म्हणून एक छान अशी रेसिपी मी शेअर केली आहे माझ्या पद्धतीने. एकदा नक्की करून पहा. आता बघा टोमॅटो टाकल्यानंतर ना व्यवस्थित परतवून घेतला आणि त्याच वेळेला आपल्याला इथे पावटाही टाकायचा आहे म्हणजेच वरणा. सगळा वरणा टाकला आणि मीठही टाकलं आहे 1 चमचा भरून. त्याचबरोबर हळद टाकली अर्धा चमचा आणि हे सगळं एकजीव करून व्यवस्थित 1 मिनिटभर मंद आचेवर परतवून घेतलं. कसं आहे, वांगी शिजायला अजिबात वेळ लागत नाही, पण आपण वरणा तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतलं की त्याची चवही छान लागते भाजीमध्ये. त्याचबरोबर अर्धा कच्चा तो शिजलाही जातो. म्हणूनच आपल्याला तेलामध्ये पावटा आधी छान भाजून घ्यायचा आहे. मगच आपल्याला यामध्ये वांगे घालायचे आहेत. आता सगळ्या वांग्याच्या फोडी मी यामध्ये घातल्या आणि 1 मिनिटभर छान परतवून घेतलं. पावटा वांगी तेलामध्ये व्यवस्थित परतवून झाल्यानंतर यामध्ये मी 2 मोठे चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालत आहे. तुम्ही तुमच्या वापरण्यातला तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही मसाला यामध्ये घालू शकता. यामध्ये मी 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. मसाला घातल्यानंतरही 1 मिनिटभर छान असं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर वांग्यामध्ये वरणांमध्ये मीठ मसाले छान मुरले जातात.
त्याची चव भाजीमध्ये छान लागते. ही सगळी प्रोसेस मंद आचेवरच करायची आहे. अजिबात कुठलाही मसाला आपल्याला करपू द्यायचा नाही. हे छान असं परतवून झाल्यानंतर यामध्ये मी मगाशी जे वाटण केलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेच घोळून यामध्ये ओतलेलं आहे. आता पातळ अशी आमटी आपल्याला यामध्ये करायची नाहीये. यामध्ये आपल्याला दाटसर असा रस्सा ठेवायचा आहे. त्यामुळे मी इथे 2च मोठे वाटी पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर एकदम सुकी भाजी करायची असेल तर अगदी 1 वाटी पाणी घालून मंद आचेवर भाजी छान शिजवून घ्या. 2 मोठे वाटी पाणी घातलेलं आहे आणि मंद आचेवर ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. अजून 1 वाटी मी पाणी वाढवलं आहे, म्हणजेच 3 वाटी पाणी घातलेलं आहे. कारण वांगं वरण शिजण्यासाठीही पाणी लागणार होतं आणि ही भाजी मला दाटसर ठेवायची होती. गरमागरम भातासोबत, भाकरी चपातीसोबत चुरून मुरून खाता येईल असं. आणि या रस्स्याची चव ना 1 नंबर लागते बरं का. नॉनव्हेजही फिकं पडेल याच्यासमोर. पावसाळा आहे तर अशा पद्धतीने ना झणझणीत चमचमीत रस्साभाजी करूनच पहा. अगदी भूक नसेल तरीही, तोंडाला चव नसेल तरीही याच्या सुगंधानेच ना भूक लागेल आणि 2 घास जास्तीचे जातील. जे कोणी करत असेल, बनवत असेल त्यांना तर माहितीच असेल. जर तुम्ही कोल्हापूर रहिवासी असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल याची चव. मगाशी 2 टोमॅटो बारीक चिरून आपण यामध्ये टाकले आणि 1 टोमॅटो ठेवला होता. तर त्या टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या अशा फोडी करून मी शेवटी टाकलेला आहे आणि मंद आचेवर 5 मिनिटं ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे. मस्त अशी चमचमीत झणझणीत अस्सल गावरान चवीची कोल्हापूर पद्धतीने वरणा वांग्याची दाटसर अशी भाजी तयार झाली आहे. गरमागरम कडकडीत भाकरी, चपाती, गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात, कोणताही तांदळाचा भात त्याच्याबरोबर एकच नंबर लागते आणि ताटामध्ये एकच पुरेशी आहे. तर बघा मग आवडली तर करून. चला तर मग आत्तासाठी बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.